पालघरमध्ये लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीचा इम्पॅक्ट खोटी कागदपत्र सादर करून वयोवृद्ध महिलेची जागा हडप करणाऱ्या 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर छापा, मुलाविरुद्धच्या खटल्याच्या संदर्भात ईडीचा छापा, दारू घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई। पिंपरी चिंचवड शहरही स्वच्छ शहर यादीत अव्वल, पिंपरी चिंचवड शहराचा देशात 7वा क्रमांक, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत क्रमांक। रक्षक प्रतिष्ठानच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी मनोज माळी यांची निवड, संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांच्या हस्ते नियुक्तपत्र प्रदान। शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश। कोयना सहकारी बँकेच्या संचालकपदी अधिराज पाटील उंडाळकर यांची बिनविरोध निवड, उंडाळकर कुटुंबातील तिसरी पिढी सहकारी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय। परदेशी महिलेकडून 7.5 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, मुंबई बंगळुरू महामार्गावर बसमध्ये कारवाई, डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। एसआयआरच्या नावाखाली भाजपाला मदत, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप, बिहारमधील प्रकारावर राहुल गांधींची टीका। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमुळे फायदा, देशांतर्गत 1,03,00,000 प्रवाशांनी केला प्रवास, 3,00,000 प्रवाशांनी केला परदेशात प्रवास। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 वर्षात 84 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अपघात, सर्पदंश, आजार आणि पाण्यात बुडून मृत्यू, शासनाकडून 1.25 कोटींची मदत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।